झालं काय नेमकं काल ना मंदिरात गेले त्याने मंदिरात काढ ना बॅग काढ आलं ते काढ बॅग पडन हां ये इकडं. तर काल मी मंदिरात गेले ते झालं असं मंदिरात गेल्यानंतर बस अभ्यास करते तू 1 वाजले तिला म्हणायचं बसू दे दुसऱ्या बेंचवर बसायचं ना तिने नाही बसू दिलं तर एका बेंचवर 2 मुलं बसतात एका बेंचवर बसायचं. सर 1 मिनिट त्याच्यात नाही पुस्तक त्याच्यात तिथं आहे पुस्तक खाली ते पुस्तक आण त्यात पुस्तकं नाही तर बॅगेत. तर मग मंदिरात गेले झालं असं मंदिरात गेल्यानंतर ना हळू घे हा फाडशीन बाई हळू घे हळूहळू घे. तर मग मंदिरात गेल्यानंतर आम्ही काल प्रसाद साईबाबाचं मंदिर आहे समोर महादेवाचं कोणतं आणलं पुस्तक हे मराठीचं आणलं मराठीचं करायचं आहे इथं अंक गणिताचं आणलं हे माहिती गणिताचं 6 काढते का घे मग पेन्सिल घे 6 काढायचे कंपासमध्ये आहे दप्तरात कंपासमध्ये आहे घे ना द्या नवीन चेन लावली झाकण फुलं ना नाही का आता मोबाईल खाली तर मग ते बाईने काय केलं ते बाई म्हणजे खूप दिवसाची ओळखते तन्वी धर 6 काढता येते ना तुला 6 नाही काढणार काऊन अगं आता 5 झाले की 6 येतात ना 6 गिरवायला घे ना आधी काय डोकं खाती हे 5 काढले ना काल आपण 5 कसे काढले हे असे 5 काढले ना काल आता 6 काढले लगेच 6 सोपे येतं टाइमपास शिकव आपण लाईट नाही करा तसं दिसतंय तर ते झाले ना 5 बदल 6 घे 6 आधी हे सगळं गिरवून घे मग काय करते 6 नाही तर ते नंतर आधी 6 करायचे मग 7 करायचे गिरव आणि तोंडाने बोल 6 7 नाही 6 बोलायचं 7 म्हणती ते 7 तिकडचे हे 6 बोलायला शिक डोकं उठरते पूर्वी ही असं मंदिरात गेलो थांबणं तर मंदिरात गेलो तर मग त्याच्यानंतर ना आम्ही मंदिरात गेल्यावरती बाई तिथं म्हणजे त्या बाईला खूप दिवसाचं ओळखते मी ती बाई मला भेटली तर झालं असं ती बाई मला म्हणे तू कुठं राहते म्हणजे मी गेले तेव्हा सारखे माझ्याकडे बघत होते तर मग मी पण तिच्याकडे पाहिलं मग त्याच्यानंतर आहे ना मी जेवायला घेतलं ताट घेतलं तिने पण घेतलं पण मग तरी ती माझी बघत होती माझ्याकडं मग म्हणलं काय झालं तर मला म्हणे तू कुठं राहते म्हटलं इथं राहते म्हणे इथं कुठं तर तिला काय वाटलं की मी इकडं माझं घरच घेतलं काय राहायला स्वतःचं. तर लोकांना असं म्हणजे कसं असतं घरदार पैसा बिसा असला कीच लोक चांगले समजतात म्हणजे यांच्याकडे काहीतरी आहे मग हे चांगले मग त्यांना बोलायचं म्हणजे स्वभाव कसा आहे असं काय फरक पडत नाही रिक्षामध्येच वाजायला थांबेल स्वभाव कसा असला तरी काय फरक पडत नाही पण मग तेव्हा मला असं वाटलं लाईट नको आता ते पाटील काका येतील तर बोलतील आपल्याला म्हणतील लाईट लावल्या का तुम्ही ते माहिती ना कसे आहेत संध्याकाळी लावलं लाईट साईटवर राहायचं म्हणून लोकांना भिवून राहायला लागते सोपं नाही असं परिस्थितीमुळे राहावं लागतं माणसाला. तर त्याने काय केलं काय बोलत होते हां मग ती बाईने ना मला विचारलं कुठं राहते तर मग म्हणलं इथे मी मागं साईटवर राहते म्हणलं. तर मग तिचं असं झालं की तिने मला इग्नोर केलं म्हणजे मला जे माझ्याकडे पाहायचे ना आधी तर ते पाहणं तिने बंद केलं आणि तिने तिची ती परत जेवणाची डिश झालं काय झालं तू गपचिप कर ना तन्वी 6 बोल तोंडाने कर ना तर 6 बोलली पहिली लोळायली 1 काढे तिने दुसरं काढे तिने लोळत बसते अशी करते. तर मग तिने काय केलं
हां, मग तिने डायरेक्ट माझ्याकडे पाहणंच बंद केलं. पत्रवाळी घेतली आणि मी तसं बोलून मी साईटर राहते म्हणून इथं वाजवाय. पत्रवाळी त्याची तिने घेतली आणि लगेच तिकडं मंडपात जाऊन जेवायला बसली. आणि दोन्ही साईडला मंदिर आहे, इकडनं महादेवाचं आणि इकडं साईबाबाचं असेल. तर तिकडं मी इकडे बसली साईबाबाच्या मंदिराच्या पाशी, ती महादेवाच्या मंदिरापाशी जाऊन बसली जेवायला. मग तेव्हा असं वाटलं देवा, लोकांचं काही नाही, स्वभाव गिभाव काय मायने करत नाही. फक्त तुम्ही दिसणं पिसणं काय मायने करत नाही. तुमचा पैसा पैसा एक पैसा लोकांना मायने करतो. म्हणजे जेव्हा गेले तेव्हा एवढी गोड बोलत होती. जेव्हा तिला माहीत झालं मी साईटर राहते म्हणून, तेव्हा तिने तोंडच फिरून घेतलं. तर असं मला काही फरक पडत नाही आयुष्यात ना. होतं असतात, आता लोक करतात तसे, अशी लोक येतं. मला काल एवढा वाईट अनुभव आला बस काही. मित्रांनो, खरं तर ना स्वभावावर त्याचं खरं तर स्वभावावर आयुष्य असतं. दिसणं पैसाला तर हा काय ना, वेळ आली की येतो, वेळ गेली की निघून जातो. सगळ्यात मेन म्हणजे स्वभाव असा चांगला असेल तर आयुष्यभर माणूस चांगला राहू शकतो किंवा चांगला असतो. ते मला काल एवढं हे वाटलं. तर असं इथं व्हिडिओमध्ये सगळा अंधार दिसायला आहे, कारण की इथं लाईट नसल्यामुळं. लाईट आहे पण ना छोटा लाईट लावला ना, त्याचं जास्त उजेड नाही पडत त्याच्यामुळं.